मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। उद्या महाविकास आघाडी आणि मनसेचा मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या आधी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। मोर्चामध्ये सामील होण्यासाठी प्रसंगी बॉसच्याही कानाखाली मारा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं। यावर गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे। आणि याच विषयी गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी कपिल राऊत सुद्धा आहेत। संविधानिक अधिकार मोर्चा काढण्याचा म्हणजे उद्या सर्वोच्च न्यायालयावर आणि उच्च न्यायालयावर मोर्चा काढायचा का? असं होऊ शकत नाही। त्यामुळं लोकसेवा आयोग असेल, भारत निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक आयोग असेल, या आयोगांना सुद्धा न्यायालयासारखं दर्शवण्यात आलेलं आहे। एका जजमेंट नाही, सर्वोच्च न्यायालयाने 4 जजमेंटमध्ये याच्या स्वातंत्र्याच्या अस्तित्वाबद्दल सांगितलेलं आहे। मग मला सांगा, हे सगळं माहीत असताना राज ठाकरे ही खेळी का करत आहेत? हा पोरकटपणा आहे की राज ठाकरेंना कायदा न समजण्या इतपत राज ठाकरे दूधखुळे आहेत? आणि म्हणून ही बाब प्राखऱ्यानं अधोरेखित करायची आहे की राज ठाकरेचं हे वर्तन हे मुंबई आर्थिक राजधानीला न परवडणार आहे। उद्या जर एखाद्या कष्टकऱ्यानं राज ठाकरेच्या बहिकाव्यात येऊन एखाद्या मालकाला मारलं, त्याची नोकरी गेली, राज ठाकरेच्या मुलांना फरक पडत नाही हो। त्यांचं राजकारणच आहे मेन। मी धंदा म्हणत नाही, पण मेन राजकारणच आहे। उद्धवच्या पोरांना फरक पडत नाही। फरक पडतो छोट्या मोठ्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मुलांची जर नोकरी गेली, याला राज ठाकरेकडे उत्तर आहे का? GDP घसरला, याला राज ठाकरेकडे उत्तर आहे का? आणि त्यामुळं जे कष्टकरी, मग ते हिंदी भाषिक असेल, मराठी भाषिक असतील, गुजराती भाषिक सगळे आहेत। तुम्हाला सांगतो, असा घाम गाळतात दिवसभर, संध्याकाळी लेकरांच्या जेवणाची आणि दुधाची व्यवस्था होत असते। याला राज ठाकरेला चिंता आहे का? हे पैसे बुडालेले राज ठाकरे किंवा उद्धव स्वतःच्या तिजोऱ्यांमधून देणार आहेत का? यांच्या तिजोऱ्या इंटॅक्ट आहेत, यांच्या टनटन टोलण्यात इंटॅक्ट आहेत। यांच्या मला असं वाटतं शिंदे साहेबांचा अपमान करण्यामागे हे एल्फिस्टन ब्रिज तर नाही ना। त्यामुळं राज ठाकरेचं हे गुन्हेगारी म्हणजे शब्दात व्यक्त केलेलं वर्तन हे अत्यंत निंदनीय असल्याने, गुन्हेगारी स्वरूप असल्याने राज ठाकरेला अटक केली पाहिजे, डंके की चोट पे अटक केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। नक्की त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचं अजून भाष्य केलेलं आहे का नमो नावाचे जे काही स्टॉल असतील त्यांची तोडफोड करा, की ते आम्ही राहू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, राज ठाकरे तोडफोडीची भाषा ना मला ना माझ्या बापाला करण्याचा अधिकार होता, तसंच तोडफोडीची भाषा ना राज ठाकरे ना राज ठाकरेच्या बापाला करण्याचा अधिकार आहे। लोकतंत्रामध्ये संविधानिक दृष्ट्या आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे। आणि तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारस, हिंदू राष्ट्र भारत हमारा संघ भारत मानणारे आम्ही, हे लक्षात आमच्यामध्ये दम आहे, हमारे में दम आहे। आमच्या जे गड किल्ले आहेत जगामध्ये विचार गेले पाहिजे, जागतिक स्तरावरली माणसं गड किल्ल्यांना आली पाहिजेत, छत्रपती शिवरायांचे विचार जगामध्ये अधिक गेले पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहेत। राज ठाकरेने आमच्या गड किल्ल्यांची फिकर करू नये। राज ठाकरेने एल्फिस्टन ब्रिजची आणि राज ठाकरेंनी टनटन टोलची फिकर करावी। आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की जगामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे थांबवता येतील, हा राज ठाकरेंचा केविलवाणी प्रयत्न आहे का? कारण लक्षात ठेवा, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात भारत जोडला। तुम्हाला सांगतो, त्याचबरोबर आज आपण बघतो की राम जन्मभूमी झालेली आहे, त्याचबरोबर आपण बघतो काश्मीर ते कन्याकुमारी सर्व हिंदुस्थानियांसाठी मोकळी झालेली आहे। त्याचबरोबर जर गड किल्ले जागतिक स्तरावर वैचारिकदृष्ट्या छत्रपती शिवरायांचे विचार जाणार असतील, तर राज ठाकरेचा आहे केविलवाणी राजकारणाचा पणा आहे। मला सांगा, राज ठाकरेंना दुकानांची चिंता आहे की छत्रपती शिवरायांचे विचार जे आहेत जगात गेले पाहिजेत याची चिंता आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। ते सदावर्ते सारखी ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, यांना बेसिक ह्यांना अक्कलेचा भाग नाही आहे। कारण राज ठाकरे साहेब जेव्हा काही गोष्टी बोलतात, त्या अनेक गोष्टी बऱ्याचदा ते विनोद करत असतात, मिश्किलपणे बोलत असतात।
कधी त्या वक्तव्याचा मागचा पुढचा संदर्भ पाहावा. नुसतं एक वाक्य घेऊन त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलणार असाल तर त्याला काय अर्थ नाही आहे. ह्या गुणवर्ते सदावर्तेसारखी जी काही ही अशी पैदाईश महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, त्यामुळे काय झाले एक महाराष्ट्राची बौद्धिक पातळी कुठेतरी कमकुवत होत चालली काय असं वाटायला लागलं या गुणवर्ते सदावर्तेंच्या बाबतीत. त्यामुळे मला वाटतं की तो जो माणूस आहे ना तो विक्षिप्त आहे, त्याला गांभीर्याने घेऊ नका. मी फारसं त्याच्याबद्दल कधी बोलत नाही.